नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल JD फॅशन डिझाइन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला सर्वात ट्रेंडिंग असणारा आणि सर्वांना कठीण वाटणारा असा सभ्यसाची ब्लाऊजची पेपर कटिंग शिकवणार आहे, तीही 32 साईजमध्ये। या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग सर्वात सोप्या पद्धतीने कशी करता येईल यासाठी मी खरंच खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने मी माझ्या क्लासच्या स्टुडंटला ती पद्धत शिकवते। तर खरंच त्या मुली खूप सोप्या पद्धतीने तो ब्लाऊज कटिंग करतात आणि स्टिचिंग करतात, त्यांची फिनिशिंग खरंच खूप सुंदर येते। तर ज्या अर्थी माझ्या मुलींना एवढ्या पटकन हा ब्लाऊज समजतो त्या अर्थी तुम्हालाही याची पेपर कटिंग खरंच खूप सोपी वाटेल। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि कृपया व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा ब्लाऊज चुकणार नाही। तर चला करूया कटिंग। तर त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणती मापे घ्यायची आहे ते बघू। तर पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्याला 13, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचे 14, छातीचं माप आहे 32। तर बघा 32चा चौथा भाग घेतला आपण 8, त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला वाढवायचे आहे। पुढील गळा उंची घेतली आहे 7ची। सभ्यसाची पॅटर्नसाठी आपल्याला पुढची गळा उंची ही नक्कीच मोठी ठेवावी लागते, रेग्युलर गळा उंची लागत नाही, त्याने पॅटर्न खराब दिसते। तर तुमचं बेसिक हाईट आपली 7 तरी असली पाहिजे पुढच्या गळ्याची। मागील गळा उंची आपण 10ची घेतली आहे। कंबर घेर घ्यायचा आहे 28 आणि अपेक्स पॉईंट महत्त्वाचा आहे, तो नक्कीच तुम्ही चेक करत चला किती आहे म्हणून। तर अपेक्स पॉईंट आपला आहे 10चा। तुमचे जे पण मापे असेल त्यानुसार मी ज्या स्टेपने सांगणार आहे ती स्टेपने तुम्ही ते करत चला। तर बघा मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते। जॉईंटचा भाग मी नेहमीप्रमाणे माझ्या डाव्या हाताला घेतला आहे आणि ओपन पार्ट जे आहे सुट्टे पार्ट मी माझ्या उजव्या हाताला ठेवले आहे। तुम्ही न्यूजपेपरही घेऊ शकतात। तर नेहमीप्रमाणे मी जशा स्टेप सांगत आहे, जसा पहिला आपल्याला पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स घ्यायचा, त्याच्यानंतर गळ्याचा बॉक्स घ्यायचा, तिसरा बॉक्स आपला मोंढाचा, सेम त्याच पद्धतीने मी याही ब्लाऊजची कटिंग शिकवणार आहे। तर नेहमीप्रमाणे बघा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। तर वरतून खाली पूर्ण उंची आहे आपली 13, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवलं आपले 14 झाले। तर आपण पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स बनवतोय। तर आपण 14चा निशाण मारला, त्याही साईडने तुम्ही एकदा 14चा निशाण मारून घ्या, म्हणजे चौकोन आपला चुकणार नाही। एक आडवी रेषा आपण आखून घेऊया। आता नेहमीप्रमाणे आता या ब्लाऊजमध्ये काय करायचं असतं, आपल्याला हे जॉईंटचा पार्ट आहे त्या बाजूने अर्धा इंच आपल्याला एक रेष मारायची असते। या ब्लाऊजच्या ज्या काज बटन पट्टी असते मागच्या साईडने हुका असतात, त्याच्यामुळे आपण अर्धा इंच आपण हा पार्ट सोडून द्यायचा असता। की मी अर्धा इंचाचा डिफरन्स हा ठेवला, तिकडून आपण आता सगळे छातीचे माप वगैरे घेणार आहेत। आता आपलं छातीचं माप आहे 32, आपण त्याचा चौथा भाग केला 8, 2 इंच वाढवले 10चं। तर आपण या बॉक्सपासून बघा इकडून मी मोजत आहे, अर्धा इंचापासून मोजत नाही, तुम्ही नक्की व्यवस्थित लक्ष द्या। तर या साईडने मी 10चं माप घेते। तर छातीचा बॉक्स आपण तयार केलेला आहे। बघा पूर्ण उंची त्यात 1 इंच वाढवला 10 घेतले। आडवं माप आपण अर्धा इंचाची सरळ रेष मारून घेतली आहे आणि आडवं माप आपण 10चं घेतलेलं आहे। नेहमीप्रमाणे आपला बॉक्स तयार झालेला आहे, फक्त अर्धा इंच सोडलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा बॉक्स बनवायचा, तोही असाच जसं आपण रेग्युलर बनवतो। ते एक आपण 2.5चं निशाण मारलं आणि याच्यासाठी शोल्डर आपल्याला 5.5च घ्यायचं आहे। याचं रिझन असं, सभ्यसाची ब्लाऊजचं शोल्डर खरंच छोटं असतं, 2 सव्वा 2चं शोल्डर त्याला असतं, त्याच्यामुळे आपण हे 5.5चं मेजरमेंट घेतलेलं आहे। टोटल आपण 5.5 घेतले आहे आणि हे 2.5 घेतलेले आहे गळा रुंदी। तर गळा उंची आपली आहे 7ची, तर आपण गळ्याचा बॉक्स बनवून घेऊया। याही साईडने 2.5 घ्यायचं, एक बॉक्स बनवायचा। सातचा आपण बॉक्स बनवलेला आहे। आता हे जे सभ्यसाची पॅटर्न असतं त्याला एक तर 5 शेपचा गळा पुढचा असतो किंवा षटकोनी गळा असतो, तुम्हाला जो पण गळा आवडेल, शेप आवडेल त्यानुसार तुम्ही बनवा। मी 5 शेप बनवत आहे। तुम्ही बघू शकता खूप छान शेप बनलेला आहे। सेम याच पद्धतीने तुम्ही शेप बनवायचा आहे।
आता आपला गळ्याचा शेप बनलेला आहे, म्हणजे आपला दुसरा बॉक्स पण तयार झालेला आहे। आता आपला तिसरा बॉक्स आपल्याला बनवायचा आहे मोंढ्याचा। तर मोंढा बघा, आपण नेहमी 5.5चा मी तुम्हाला सांगत असते, पण या ब्लाऊजला आपल्याला 5.25चा घ्यायचा आहे, पाव इंच जास्त घ्यायचा आहे। तर या साईडने आपल्याला 5.25चं मेजरमेंट घ्यायचं आहे। तोही बॉक्स आपण बनवून घेऊया। ओके, आता मोंढ्याचा शेप देताना बघा 1 इंच आणि 1.5 इंचाचा रेग्युलर आपल्या ब्लाऊजचा असतो, सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। 1 इंच आणि अर्धा इंच, म्हणजे 1.5, जे आपला रेग्युलर ब्लाऊजचा मोंढ्याचा शेप असतो सेम त्याच पद्धतीने द्यायचा आहे। फक्त या दोघांचा सेंटर घ्यायचा, वरती आणि खाली। त्याचा सेंटर आला हा इकडे, इकडून पाव इंच बाहेर काढून हा शेप आपण मधला 1 इंचाचा आहे तो बनवूया। तर सभ्यसाचीसाठी आपल्याला या पाऊण इंच बाहेर घेऊन आतमधून मधला शेप बनवायचा आहे। आता हा 1.5 इंचाचा पण आपण शेप बनवून घेऊ। हाही शेप आपला बनलेला आहे बघा। तर याला क्रॉस पट्टी आपल्याला सेपरेट बनवायची असते। आता हे 3 आपले रेग्युलर ब्लाऊज सारखा बॉक्स बनलेले आहे। तर बघा, इकडे छातीचं माप आपण घेऊन टाकूया, 8 इंचाचा आहे। या साईडने आपण 8 इंचावर एक निशाण द्यायचं। हे 2 इंच आपल्या मार्जिंगसाठी गेलेला म्हणजे आहे घेतलेला आपण। त्यानंतर आता कमरेचाही आपण घ्यायचा आहे माप। तर बघा, मी अर्धा इंच सोडूनच सगळं काम करत आहे। तर आपल्या कमरेचा घेरा आहे 28, त्याचा चौथा भाग आला 7, 7 दुने 14, 14 दुने 28। तर 2 इंच आपण एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेले आहे। आता या बॉक्समध्ये आपल्याला नक्कीच कमरेचा बॉक्स घ्यायचा आहे, जे आपण रेग्युलर ब्लाऊजसाठी आपण डायरेक्टली कट करतो। तर यासाठी आपण हे माप घ्यायचं आहे। तर बघा, मी हे पॉईंटला क्रॉस रेषा मारून घेत आहे। तर आपली खरंच खूप सुंदर अशी पूर्ण जो आपला पार्ट असतो तो तयार झालेला आहे, बॅक पार्ट, मागचा पार्ट। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, आता आपल्या सभ्यसाचीचं पॅटर्नचं जे महत्त्वाचं काम आहे ते चालू होणार आहे। तर तुम्ही नक्कीच लक्ष देऊन ते बघा आणि व्हिडिओ स्क्रिप्ट करत न करता हा व्हिडिओ बघा। तर आपल्याला सगळ्यात पहिले अपेक्स पॉईंट पाहायचा आहे। तर आपला अपेक्स पॉईंट आलेला होता 10, आपण 10वर एक नॉर्मली निशाण मारून घेऊया वरतून खाली। बघा, हे 10चा आपला पॉईंट आहे, खूप बारीक दिलेला आहे, अजून आपल्याला माप घ्यायचं बाकी आहे। आणि या साईडने काय करायचं, आपल्याला आपल्या छातीचं जे पण माप असेल त्याचा 10वा भाग काढायचा। तर आपल्या छातीचं माप आहे 32, त्याचा 10वा भाग आला 3.25। तर आपल्याला या साईडने तुम्ही कॅल्क्युलेशनवर करत चला की 10वा भाग किती येतं। मी ओव्हरऑली 3.25 मला समजला, तुम्हाला नसन समजेल तर तुम्ही कॅल्सीवर 32चा 10वा भाग किती येतो ते तुम्ही कॅल्क्युलेट करा, तुम्हाला लगेच समजेल। तर सगळ्यात पहिले आपण 3.25वर एक निशाण मारून घेऊया। बघा, हा म्हणजे हा आपला अपेक्स पॉईंट बरोबर 10चा झाला, 10.5चा झाला। आणि या साईडने आपण छातीचा 10वा माप घेतलेला आहे। तर ती एक रेष आपल्याला आखून घ्यायची आहे। आता याही साईडने आपल्याला एक 3.25चा बॉक्स बनवायचा आहे। 3.25, 3.25। तर हे का घेतले तुम्हाला समजले असेल, मी छातीचा 10वा भाग घेतलेला आहे आणि ह्याही साईडने आपण तो रेष मारून घेऊया। ओके, तर हा बॉक्स कसा बनवला ते तुम्हाला नक्कीच समजलेला असेल। आणि ह्या साईडने आपल्याला 1 इंच आतमध्ये पुन्हा निशाण घ्यायचं आहे, एक क्रॉसमध्ये तिरपी रेष मारायची आहे। तर हे जे आपल्या सभ्यसाची पॅटर्न आहे तो सगळा गेम याच्यावरच आहे, या बॉक्सवर। आता सगळ्यात काय करूया, हा जो आपला फिटिंगचा माप आहे 4था भाग, त्या ठिकाणी म्हणजे त्याच्या आतून 2 इंच आपल्याला एक निशाण मारायचं आहे। हे 2 इंचाचं आतमध्ये निशाण मारलं मी। त्याच्यानंतर आपण जो कटोरीला शेप देत असतो बघा असा सेम, तर तो शेप आपल्याला या पॉईंटपासून इकडे घ्यायचा आहे। तर तुम्ही या स्केलनेही तो पॉईंट आपण जॉईन करू शकतो किंवा तुम्ही हातानेही ड्रॉ करू शकतात, पण पट्टीचा नक्कीच यूज करा, त्याने शेप खरंच छान येतो। पॉईंट कुठे व्यवस्थित ॲडजस्ट होईल ते तुम्ही चेक करा। ही स्केल तुम्ही म्हटलं तर एक स्क्रीनशॉट काढून घ्या।
तर आपण हे निशाण याला जॉईंट करून घेऊया। तर बघू शकतात खूप सुंदर आपला शेप बनलेला आहे। इथपर्यंत तुम्हाला नक्कीच समजलेलं असन। आता काय करायचं, आपण जे क्रॉस पट्टीला म्हणजे फिटिंगच्या साईडने 2.5 इंचाचं मेजरमेंट घेत असतो, सेम त्याच पद्धतीने खालून वरती आपल्याला एक 2.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे फिटिंगच्या मापावर कमरेच्या। तर हे 2.5 मी मेजरमेंट घेतलं आहे। आता ही जी 1 इंचाची पट्टी आपण आतमध्ये घेतलेली होती त्या साईडने आपल्याला हे पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून तिरपी रेष मारायची आहे आणि ती पूर्ण इथपर्यंत बाहेर आणायची। बघा खूप सुंदर आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात। आणि सेम याच पद्धतीने सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे ड्राफ्टिंग करायचं शिकवलेलं आहे। जरी समजलं नसेल तर पुन्हा एकदा मी सांगते। तर सगळ्यात पहिले आपण जे रेग्युलर ब्लाऊजचं असतं तसं मी बॉक्स बनवून घेतलेले आहे, पूर्ण उंची आणि छातीचा। त्यानंतर बघा आपण या साईडने अर्धा इंच सोडून दिलेलं आहे। त्याचं रिझन असं की मागच्या साईडने आपल्याला काच बटन पट्टी बनवायची असते आणि हे जे गळे आहे याचे खूप पार्ट बनवलेले असतात, त्याच्यामुळे हे जॉईंट करण्यासाठी आपण अर्धा इंच सोडून दिलेला आहे। आपण गळ्याचा बॉक्स बनवला तर 2.5 आपण गळा रुंदी घेतली आणि गळ्याची उंची 7 घेतलेली आहे। तर ही सभ्य साचीसाठी नॉर्मली गळा उंची 7 असते, तर तुम्ही याच्यापेक्षा छोटा गळा घेऊ नका। माप कोणताही असू द्या, 7 पासून स्टार्टिंग करा। त्याच्यानंतर आपण बॉक्स बनवून पान शेप किंवा तुमचा षटकोनी शेप असन जो शेप तुम्हाला बनवायचा आहे, पण मोस्टली करून 2च शेप याच्यामध्ये बनवतात, पान शेप आणि षटकोनी शेप। तर मी पान शेप घेतलेला आहे, ड्रॉ केलेला आहे। तर या साईडने मी 5.5चं शोल्डर टोटल घेतलेलं आहे। जे आपण 6चं घेत असतो ते 5.5चं घेतलं आणि या साईडने तिथून पुढे 5.25चं मोंढ्याची उंची दिलेली आहे। रेग्युलर प्रमाणे आपण 1 ते 1.5चा मोंढ्याचे शेप बनवलेले आहे। आता सगळ्यात मेन काय, ह्या साईडने आपण फिटिंग छातीचा 8वा म्हणजे 4था भाग घेतला तर 8 आला आणि ते 2 इंच आपला मार्जिनसाठी, बरोबर। तर तसंच मी कमरेचंही फिटिंगचं माप आत्ताच घेऊन ठेवलेलं आहे, जे की मी डायरेक्ट ब्लाऊजवर फिटिंग सांगत असते, तर मी याच्यामध्ये ते घेतलेलं आहे। तर बघा छाती आपल्या कमरेचं माप आहे आपला 28, त्याचा 4था भाग घेतला आपण 7, त्याच्यामध्ये 2 इंच वाढवले। ओके, तर हे मी एकदम फिटिंगची मेजरमेंट मी यावेळेस मारून घेतलेले आहे। तर महत्त्वाचं मेन काय, आता जेव्हा हे वरतून खाली आपल्याला ॲपेक्स पॉईंट घ्यायचा आहे, तुमचं जे पण ॲपेक्स पॉईंट आलेलं असेल त्याचा अर्धा इंच आपल्याला वाढवायचा। आता आपला ॲपेक्स पॉईंट होता 10, मी 10.5वर हे माप घेतलेलं आहे आणि या साईडने मी छातीचा 10वा भाग घेतलेला आहे। छाती आहे 32ची, 10वा भाग आला 3.25। तुमचं जे पण माप असेल त्याचा तुम्ही 10वा भाग घ्यायचा। तर 3.25 इकडे घेतले, 3.25 पुन्हा खाली घेतले आणि ह्याही साईडने 3.25चा असा बॉक्स बनवून घेतला। त्याच्यानंतर 1 इंच आतमध्ये मी घेतले आहे, तेही लिहून घेते तुमच्या लक्षात येईल। 1 इंच आतमध्ये घेतले, तर हा बॉक्स बनवून घेतला। आता हे जे आपलं फिटिंगचं माप आहे 2 इंच आपण आतमध्ये घेतले आणि आपल्या ह्या शेपपट्टीच्या साह्याने आपण कोटेरीसारखा शेप आपण ह्या साईडला दिला। त्यानंतर क्रॉसपट्टी आपण जसं फिटिंगच्या बाजूने 2.5 इंच वर घेतो तसंच यासाठी कमरेच्या बाजूनेही आपल्याला 2.5 इंच वर घ्यायचा आणि ह्या 1 इंचापासून आपल्याला वरती ड्रॉ करायचं आहे तिरपी रेष। तर आपलं ड्राफ्टिंग खरंच खूप सुंदर झालेलं आहे, तुम्ही याच पद्धतीने ड्रॉ करा। आता मी हे दोन्ही पार्ट मी तुम्हाला मेन काय हे दोन्ही पार्ट मी तुम्हाला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकाच याच्यावर सांगितलेले आहे। तर कोणीही तुम्हाला सगळ्यात पहिले बॅक पार्ट करायला लावतं, त्याच्यानंतर फ्रंट पार्टची कटिंग सांगते। तर मी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही शिकवलेली आहे। तर कटिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते। आता कटिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते। सगळ्यात पहिले आपण हा जो शेप आहे बाहेरचा तो सगळा कट करून घेऊया। हा जो 1.5 इंचाचा आपला मुंड्याचा शेप होता तो कट करायचा। त्यानंतर आपण बॅक पार्ट बाजूला काढून घेऊया। हा बॅक पार्ट तयार झाला आहे। आता फ्रंट पार्ट कटिंग कसं करायचं ते सांगते। सगळ्यात पहिले आपण हा जो 1 इंचाचा मुंड्याचा शेप आहे तो कट करून घेऊया, कारण की तो विसरून जातो। तर सेम जो राऊंड शेप दिलेला होता आपण तोच कट करायचा। ओके, हे आपल्या काहीच कामाचं नाही आहे। त्यानंतर आपण पान शेप कट करायचा गळ्याचा। आता ह्या पॉईंटने असं तिरपा व्यवस्थित जाऊ द्या।
हाही आपल्या काही कामाचा नाही, शेप आपला तयार झाला. त्यानंतर बघा हे ज्या कट करायचा इथपर्यंत. आपण वरतीपर्यंत कट करूया. ओके. त्यानंतर बघा हे जो पॉईंट आहे आपला 1 इंचाचा, आपण रेस हा जो आपला पॉईंट आहे 1 इंचाचा रेस दिलेली, तो कट करायचा. हे आपल्या काही कामाचं नाही. आता ही जी तिरपी रेष आखलेली आहे ते आपल्याला कट करायचं. तर बघा हे आपले पाठ तयार झालेले आहे. आणि मेन महत्त्वाचं काय, हा जो त्रिकोण शेप बनलेला आहे तो आपल्याला असा जॉईंट करायचा असतो. तर तो आपल्याला अडचण देता येईल, म्हणजे आपला तो जॉईंट व्यवस्थित असा होणार नाही. तर याच्यासाठी आपल्याला नॉर्मली गोल शेपमध्ये तो कटिंग करायचा. बघू शकता तुम्ही. आता हे पॉईंट आपल्याला असे जोडायचे असतात, असं असं असं. मी ते स्टिचिंग करताना तुम्हाला दाखवेल की हे पार्ट कसे जोडायचे आणि कोणत्या पद्धतीने जोडायचे. तर आपली ही पेपर कटिंग झालेली आहे. आता याच्यात लक्षात आलं की तुम्हाला की आपली क्रॉसपट्टीच गायब झालेली आहे. तर ती क्रॉसपट्टी आपल्याला नंतरून काढायची असते. तर ती कशी काढायची ते तुम्हाला सांगते. चला आता क्रॉसपट्टी आपण तयार करूया. तर आपण बॉक्स बनवला होता 3.25चा, सेम त्याच पद्धतीने आपण 3.25चा एक बॉक्स बनवून घ्यायचा. आता आपला किती कमरेचा घेर होता आपला 28, त्याचा चौथा भाग आला होता 7, आपण 2 इंच वाढवले 9. तर हे आपला 9चा बॉक्स आपल्याला बनवायचा, 3.25 आणि 9चा. मी तुम्हाला क्रॉसपट्टी कशी बनवायची ते शिकवत आहे. बरोबर. आता बघा आपण सुट्ट्या बाजूने जेव्हा 2.5 इंच वर घेतलेले होते, आठवतं? आपण सेम पद्धतीने इकडेही 2.5 इंच वर घेऊया आणि ही क्रॉसपट्टी आपण तयार करून घेऊया. तर ही क्रॉसपट्टी आपली तयार झालेली आहे. आता ही कसं स्टिचिंगमध्ये जाणार आहे, तर मी मेन फॅब्रिकवर तुम्हाला याची कटिंग कशी करायची हे सांगणार आहे. तर हे कट करून घेऊया. तर बघा ही क्रॉसपट्टी ही तयार झालेली आहे. तुम्हाला नक्कीच पेपर कटिंग समजलेले असेल. जर तुम्हाला माझी कटिंग आवडली असेल, समजली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू. सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.